पण मिठी नदी हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे आणि गेली किती वर्ष झाली आहे आम्ही मिठी नदीचाच विचार करायचा, कधी याच्यावर सोक्षमोक्ष लागणार आहे आणि कधी मिठी नदी ही गाळमुक्त आपल्याला बघायला मिळेल. मिठी नदीत ही पैसे खाल्ले यांनी. यांनी काहीच नाही सोडलं. म्हणजे आमचं असं होतं की दर यांनी पावसाळ्यामध्ये किती बोलायचं मिठीबद्दल. आणि त्यामुळे मिठी नदीच्या रिज्युविनेशनचा विचार करणं आवश्यक आहे. याच्यातले दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे मुंबई शहरामध्ये आपलं जे काही सुएज आहे ते सगळं नदी नाल्यांमधनं वाहून डायरेक्टली समुद्रामध्ये डिस्चार्ज होतं. त्यामुळे मुंबईच्या समुद्राचा रंग हा काळा झालाय. हा कशामुळे झाला झाला काळा? अजूनपर्यंत आपण एसटीपी प्लांट मुंबईत का नाही आणू शकलो? बरोबर. ते एसटीपी प्लांट देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचे डिस्चार्ज स्टँडर्ड्स दिल्लीला जाऊन नक्की करून आता 2022ला आमचं सरकार आलं तेव्हा मुंबई शहरातल्या 7 एसटीपी प्लांटचं टेंडर आम्ही काढायला लावलं मुंबई म्युन्सिपल कमिशनरला, सूचना केल्या त्यांना. आणि त्यामुळे मुंबईतले एसटीपी प्लांट हे बसवणं जेणेकरून नदी नाल्यातनं गेलेलं सुवेज ट्रीट होऊन समुद्रामध्ये डिस्चार्ज होईल आणि एक्झिस्टिंग मिठी रिव्हर जी आहे त्या मिठी रिव्हरच्या रिज्युविनेशनच्या दृष्टिकोनातून, शुद्धीकरणाच्या दृष्टिकोनातून विचार करणं, हे दोन्ही मुद्दे पॅरलली हँडल करणं अपेक्षित आहे आणि ते आम्ही करतोय. मला असं